दारू तर नाही, पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघतच असाल ही आपली दारू आहे. मराठी येतं का? अरे वा, हा का भावना. तुम्हाला जर जेवायचं असेल कुठं तर इथं या हॉटेलला. ठीक आहे. मंदिराकडे कसं जायचं रे? इथं ना का गाडी जाते का टू व्हीलर? मित्रांनो हे बघा मयूर भाऊ कशी बॅग बांधताय. या अशी झकमारी करावं लागते बॅगला. आता सध्या अक्कलकोटमध्ये, सॉरी अक्कलकोट म्हणते, गाणगापूरमध्येच आहे अजून. गुड मॉर्निंग भावांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे आत्ता वाजलेले जवळपास 7:15 आणि मी निघालो आज फिरायला बाहेर. मी चाललो आहे भावना आज सोलापूर जिल्ह्यातल्या काही म्हणजे तुळजापूर. ठीक आहे ना. पहिले आपण जाणार आहे तुळजापुरावरून आपण जाणार नंतर अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला. तिथून पुढं जायचं आपल्याला पुढं गाणगापूरला. ओके, तर तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असे तीन विषय आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत कवर. तर कंटिन्यू राहिला विषय मी तर भावांनो नवीन भावांसाठी सांगतोय. मी तुमचा होस्ट आणि दोस्त मयूर स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो कंटिन्यू राहा. चॅनलवरती जर कोणी पहिल्यांदा आज आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. मजा येणार आहे भावांनो. चला. गाणगापूर, विजापूर आणि दुसरे महाराज छत्रपती नाही गाणगापूर राइट साइड में. ठीक आहे. रेल्वे गेटला अडकलं मित्रांनो. इथं हे दुधानी गावचं आहे ना. किती वेळ आहे टाईम भैया? किती वेळ आहे? 10 मिनटं. बसू आपण. चला 10 मिनटं आता काय असं तसं बसायचं. आलीच गाडी. विषय बघितला का? विषय फुल सनाट, एकदम नाद, एकदम भयान स्पीडमध्ये. सुपर फास्ट एक्सप्रेस. मला वाटलं आता थांबावं लागतं इथं अर्धा तास, पण बंग गेली गाडी. झालंय मोकळं. अजिबात थांबायचा वेळ नाही आला आपल्याला. नशीब आपलं चांगलं. तो दादा कसा बघतोय बघा ना आपल्याकडे. दादा बघा कसा बघतोय आपल्याकडे. आता आम्ही गंमत अशी केली, मयूर भाऊ हेल्मेट म्हणते लय जड आहे हेल्मेट. मला लय गरम लागतंय आणि त्यांनी घातली चूक. ओ वहिनी, तुमचं घर कुठे इथं? कमेंट करून सांगा लवकर. घरी जातो, घरी भेटून येतो तुमच्या भावांना. कुठे आहे सांगा लवकर. कोणत्या वहिनी? दुधनीत तुमच्या गावात. वहिनी कोणत्या? पण आमच्या वहिनी सविता वहिनी. अच्छा, असं बोला ना मग. तर मित्रांनो बघू शकता हे गाणगापूरच्या आधीचं जे गाव लागतं दुधनी गाव आहे. आणि या गावातून आपण आता हे शेवटचं गाव. अजून हे गाव संपल्यानंतर मग बॉर्डर येईल ना, माहीत नाही एक्झॅक्टली बॉर्डर कधी हे माहीत नाही मित्रांनो आम्हाला. हे बघा आम्ही दुधनेकर येतोय ना. हे बघा भावांनो, आत्ता दुधनी गाव क्रॉस केलंय आणि कर्नाटक राज्यामध्ये एंट्री केली आहे. तर हा पेट्रोल पंप आहे. आता इथे पेट्रोल भरलाय आपण. गाणगापूर मला वाटतं इथून फक्त 35 किलोमीटर बाकी आहे. तर ठीक आहे, पोहोचूयात. आणि आता दादानं विचारलं तर दादा सांगतात की गर्दी नाही आहे. हाँ सर, गर्दी है क्या अंदर मंदिर में? आधा घंटे का काम है. हाँ आधा. मराठी येतं का? अरे वा, हा का? बर अजून किती अंतर आहे इथून? 50 एवढं? 30 किलोमीटर चालतंय. 30 दाखवलंय. बरं चालतं. इथून ते काका सांगतो ते 30 किलोमीटर अंतर आहे. तर जाऊयात, दर्शन घेऊयात आणि मग परत लगेच नगरला निघायचं. भावना आता लय टेन्शन आले, कारण जवळपास तिथून गाणगापुरावरनं आपलं जे गाव आहे म्हणजे माझं जे शहर आहे त्याचं अंतर जवळपास 300-350 किलोमीटर दाखवत होतं. एवढं रायडिंग नॉनस्टॉप करायचं आहे म्हणजे खूप अवघड विषय. आता साऊथ इंडियामध्ये एंट्री केली आहे. साऊथ इंडिया अफजलपुरामध्ये आलो आपण सध्या. हे आहे अफजलपुरा गाव. कुठंच मराठी बोर्ड दिसणार नाही, हिंदी नाही, मराठी नाही. हे बघा जुनी घरी. आता काय करताय? लेफ्टला जायचं आहे. वळाचा का? लेफ्टलाच गेलाय. गाणगापूर
28 किलोमीटर. विजापूर या साईडला ते बघा. हे दुसरेच महाराज आहेत, छत्रपती नाही ते. बसवेश्वर महाराज. बसवेश्वर. इकडचे बस बघा कर्नाटक. आपल्याकडे पण शिर्डीला या गाणगापूर. गाणगापूर. ओके थैंक यू. हाँ राइट साइड में. ठीक है ठीक है. हाँ ठीक है ठीक है. थैंक यू. सोलापुर में आता है कि इधर से? हाँ सोलापुर पे है तो यहाँ से अच्छा अच्छा. तुदनी से ना? हाँ तुदनी से होके अपना अक्कलकोट होके ना? आप लोग A few moments later. चला मित्रांनो, शाळा सुटली आहे. शाळा सुटली आहे. पुरी आल्यात बाहेर. पुरी नारळ बनवलं की आधी काय स्पॉइल करू. तुमच्यामध्ये असं स्पॉइल करीन ना. हा ये मोमेंट आहे ना व्हिडिओत घ्या. मोमेंट असतात नाही हे व्हिडिओ घ्यायचे. तर मित्रांनो आता निघतोय. मस्त ह्यांच्यामुळे अर्धा तास लेट झाला आणि परत म्हणतात आपलं उशीर होईन जायला घरी. नाचताना आले गेले की ढुंगण वाक. हा पटापटा पिता येत नाही काही नाही, बसतं आपलं खेळत तिथं. ए भोंगड्या तुमचं काही दिवस नाही फिरस ना असाच पळून गो. चिंग 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 चिंग. चलो तो दोस्तों फिर हम यहाँ से निकलते हैं. थोड़ा सा अभी ठंडाई. अरे अभी हिंदी का बोलतोय यार. मित्रांनो आता निघालोय आपण आणि थंड पेय घेतलंय आणि आता थेट गंगापूरच्या दिशेने निघतोय. अरे बाबा आता ऊन लागतंय तुम्हाला? आता नाही लागत. आकाशला ऊन लागत होतं, आता थोडस कमी ऊन झालंय. बघा किती कडक ऊन आहे. कालचा दिवस खरंच भारी होता आणि आजचा दिवस पण खूप भारी आहे. मित्रांनो मंदिर बघा कोणी. सरळ जायचं आलं सरळ. घ्या ना ओव्हरटेक करा ना. हो लोड. दादा मंदिराकडे कसं जायचं रे? इथलं इथून आता का गाडी जाते का टू व्हीलर? आगे आएगा. यहाँ से गाड़ी नहीं जाएगा ना? टू व्हीलर जाते देखो आगे. इधर से जाएगा ना? चलो ले येऊ पण. आतमध्ये गाडी जाते का? अरे यार इथून आतमध्ये जायला चान्स भेटलाय. लावा इथून गाडी. उन्हात नका लावू गाडी. फायनली भावनो पोचले आपण गाणगापूरमध्ये. जसं की तुम्ही मागं बघू शकता. हे पहा, हे संपूर्ण गाणगापूरचा परिसर आहे आणि इथं किती भारी केलं आहे बघा ना सावलीसाठी. पूर्ण लोकांना म्हणजे रोडपासून तर डायरेक्ट असं आतपर्यंत मंदिरापर्यंत पूर्ण हा शेड केलेला आहे जेणेकरून आलेल्या लोकांना ऊन लागू नये. तर आता समोर हे पहा मुख्य प्रवेशद्वार आले. पण बुटांचा आणि चपलीचा विषय कुठं ठेवायचा आणि बॅगा पण आहेत त्या कुठं ठेवायचे ते पण बघावं लागेल. क्लॉक रूम नाही का अंदर? किधर? हे पहा पाहून हे मंदिर आहे. आलोय बघा फायनली. हे पहा खतरनाक ऊन आहे भावनो. खतरनाक असं भयान ऊन आहे ना. खतरनाक ऊन आहे. आणि एक प्लस पॉईंट असा आहे की गर्दी नाही आज. ते एक प्लस पॉईंट आहे. आता इथं बॅगा ठेवतोय आम्ही आणि जाऊन पहिले दर्शन घेतो आणि मग परत बोलतो. हो भाई साहब. शूज काढून टाकायचे. तेच काढतो ना. कसं आहे ऊन? ऊन इथून पाणी निघलं ना असं. या इथून पाणी ऐका ना. मी काय म्हणतो ऐका. इथून पाणी निघलं ना इथून असं घामाचं. ते पार इथून 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 खालून निघते खालून. पर तिथपर्यंत टच होतं. पण मी काय म्हणतोय आपण यांच्यासाठी एवढी मेहनत घेतोय पण हे फक्त एक लाईक नाही करत आहे. तोच विषय असतो. तुमच्या एक लाईकचाच विषय असतो. लाईक आणि सबस्क्राईब. मामा तुम्ही सांगा जरा लाईक करा म्हणा. बोला म्हणा लाईक करा म्हणा. लाईक करो बोल ना. लाईक करो त्यांना. ठीक आहे काय अडचण नाही. तर या दादांकडे आपण आता बॅगा ठेवल्यात आणि हे समोर मंदिर जसं की तुम्हाला पहिलेच दाखवलंय. तो
हे आहे श्रीदत्त. बघू ना. तिकीट पाहिजे तर तिकीट नाही बघा. नाही आपलं नॉर्मल दर्शन गरीब माणसं आहे. तिकडे गेट ओपन आहे बघा जावा. इकडनं नाही जाता येणार असं. तिकडे गेट बाहेर जावं लागेल का आता? औरत है छोरी ये बेचने ना पड़े अंदर से जो टाइम में हो जाता फ्री लेने. वर्गणी करा अन्नदान मधुकरीचे टोपी काढून जाऊ भाऊ. काढू का? दर्गामध्ये आणि मस्जिदमध्ये त्या लोकांना कंपल्सरी आहे, आपल्याला नाही. आपली ही हिंदूची टोपी, त्यांची टोपी कोणाची असो नाही नाही हो, टोपी म्हणजे टोपीचा डोक्यावरती आम्ही काही घालू नाही. इथे आहे ना भावनो, समोर तो एक हे पा असं घंटीचं ते हे केलेलं आहे. तर त्याला आहे ना जेव्हा आरती चालू होती ना, तर ज्याच्या अंगात काही बाधा असेल, भूत बाधा असेल किंवा काही असो किंवा काही करणी बाधा काही असो ना, तर ते सगळे लोक इथं त्या याला चिटकून बसतात आणि घुमतात. तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो. हे पण हे जे घंटीच्या समोर दिसतंय ना तुम्हाला, हे पहा, हे याच्यावरती चढतात फार भूत ते लोक. म्हणजे ज्याच्या अंगात भूत असेल ना, याच्यावरती चढून फार नाचतात. तर ही ती घंटी पहा. आणि इथं तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितलेलं पण असेल, याच्यावरती पण ते अंगात नाही का ज्याच्या कर्णीबाधा भूतबाधा काय असेल ना, तर ते इथं तुम्हाला अशी लटकताना, चढताना, येडेचळे करताना दिसतील. भरपूर व्हिडिओ आहेत. मी काही एखादा व्हिडिओ जर भेटला तर तुम्हाला टाकतो, म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल ते. आणि हेच ते गाणगापूरचं आपलं गुरुदत्तांचं मंदिर. तर झालंय भावना, दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि म्हटलं थोडंसं थांबव या परिसरात, कारण काय आता आपल्याला कुठं जायचं नाही आहे. 3 देवस्थानं करायचे होते. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं होतं आपलं हे तुळजापूरची आपली आई आहे का नाही, म्हणजे आपली तुळजापूरची आपली तुळजाभवानी. त्यानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आणि फायनल आपलं दर्शन होतं इथं दत्तगुरूंचं, जे की तुम्ही माझ्या मागं मंदिर बघताय. काय म्हणजे उपवास नाही धरला. लय लय अरे 3 दिवस नाश झालेत ना. अवतार बघा भावांनो, अवतार. तर फायनली दर्शन करून आता आम्ही इकडनं निघलो आहे. हे होतं भावांनो आपलं दत्तगुरूंचं गाणगापूर, जिथं आपण फायनल आलतो. शेवटचा आपला डेस्टिनेशन होता दर्शनाचा आणि आजच्या व्हिडिओचा. तर आता हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला इथलं गाव दाखवतो. हे गाणगापूर आहे, या ठिकाणचं बसस्थानक. आणि बसस्थानकाच्या एक्झॅक्टली मागच्या साईडलाच हे मंदिर आहे पहा, जिथं आत्ता आपण आलतो ना. बसस्थानकाच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला मंदिर आहे. आणि हा संपूर्ण असा गाणगापुराचा परिसर. आणि भावांनो, हे कर्नाटकातलं मला वाटतं पहिलं गाव आहे बरं का. गाणगापूर पहिलं नाही, हे कोणतं अफजलपूर होतं ना. पहिलं गाव लागतं भावांनो कर्नाटकाचं अफजलपूर. म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली की पहिलं गाव लागतं अफजलपूर. आणि अफजलपुरानंतर ना दुसरं लागतं गाणगापूर. तर इथं भक्तनिवास वगैरे पण असतात बघा. हे बघा इथं हे भक्तनिवास आहे बघा. इथं हे इथं समजा तुम्हाला जर रूम वगैरे पाहिजे असेल तर इथं घेऊ शकते, किंवा आतमध्ये पण आहे बरं का. भावनो फायनली तिकडनं दर्शन करून, म्हणजेच गाणगापुरावरनं दर्शन करून आलो. आणि आता जवळपास दुपारचे 3:30-4 वाजत आलेले. आणि भयंकर भूक लागलेली, भयंकर, इतकी भयंकर भूक लागलेली ना. तर सागर भाऊनं पण कंट्रोल नव्हतं होत. तर आता थांबलो आहे इथं, मस्तपैकी जेवण करतो. आणि मग परत सोलापुरात गेलो का सोलापुरात परत दुसरं ब्रेक घेऊया. तर आता अफजलपुरात थांबलो आहे, इथं जेवण करणार मस्तपैकी. बघूया तिथं कसं जेवण भेटतं. हे हॉटेल आहे पहा, इकडनं सवरनं आलो आहे आणि इथं जेवण करतो. गाडी आपली इथं लावली आहे, एक बॅग इथंच आहे. ठीक आहे. सागर भाऊ काय म्हणतात बघत आता. सांगितली का ऑर्डर? सांगितली, सांगा काय घ्यायचं. कुठून बसू? इकडूनच बसतो, ऑपोजिट बसतो ना, बाहेरनं बघायला मस्त. आपली डिश आली. आपण ही थाळी डिश घेतली आहे. तर थाळी डिशमध्ये हे अख्खा मसूर ना, ओके. आणि हे वरण, राईस, आचार, 2 रोट्या, पापड आहे. तर अशी ही डिश घेतली आपण. आणि याचं कॉस्टिंग आहे 150 रुपये पर थाळी. ठीक आहे. गाणगापूरला साईडला जर आले तर याच हॉटेलला जेवा, कारण स्वस्त आहे डिश. क्वालिटीच्या बाबतीत मी तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर सांगतो. ठीक आहे. भावना एक गोष्ट सांगायची राहिली, प्रत्येक गोष्टीचा मी रिव्ह्यू करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर या हॉटेलच्या बाबतीत मला काहीतरी तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ परत बनवतो. नाही तर मी तुम्हाला म्हणलो होतं की सोलापुरात गेल्यावर बोलतो.
पण ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे अशी की हे जे माझ्या मागं बघता ना तुम्ही हॉटेल, तर इथं जेवण म्हणजेच आपलं जेवण म्हणजे काय थाळी एक नंबर आहे. 150 रुपयाला थाळी, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर चव आहे. बाईच्या हातची चव आहे खरं पाहायला गेलं तर, कारण इथलं जे हॉटेल आहे ना सगळं लेडीज चालवतात आणि क्वालिटी एकदम उत्तम. 150 रुपयाला थाळी आहे. कधी या रोडला आले तर हे पहा, मी तुम्हाला सांगतो इकडं तुम्ही सोलापूरला जाता म्हणजे दुधनी वगैरे सोलापूर रोड हा, आणि इकडनं सरळ इकडे गेले ना तर तिकडं दत्तगुरूंचं जे आहे बा जिथं आत्ता आपण गेलतो गाणगापूर, तर त्याच रोडला हे हॉटेल आहे पहा. आणि हे हॉटेल आहे ॲक्च्युली अफजलपुराच्या अलीकडे आहे हे हॉटेल. तर भावना तुम्हाला जर जेवायचं असेल कुठं तर इथं या हॉटेलला, ठीक आहे.